नमस्कार सर्वांचे। चला तर काही प्रश्न पाहूया। गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात। या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा। पर्याय आहेत अकर्मक, सकर्मक, उभयभी, द्विकर्म आणि उत्तर आहे द्विकर्मक क्रियापद। पुढील प्रश्न आहे परिमळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? पर्याय आहेत विवाह, सुगंध, प्रदक्षिणा, परिचय आणि विद्यार्थ्यांनो उत्तर आहे सुगंध। पुढील प्रश्न पाहूया। चातुर्मास हा समासाचा कोणता प्रकार आहे? पर्याय आहेत द्वंद्व समास, तत्पुरुष समास, द्विगु समास, अव्ययीभाव समास आणि उत्तर नक्की कमेंट मध्ये टाइप करा। उत्तर आहे द्विगु समास। पुढील प्रश्न पाहूया। निरूपण या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा। पर्याय आहेत विवेचन, लोकाचार, निर्णय, निकेतन आणि विद्यार्थ्यांनो उत्तर नक्की कमेंट मध्ये टाइप करा। तुमचं उत्तर आहे विवेचन। पुढील प्रश्न पाहूया। प्रतिदिन या शब्दाचा समास ओळखा आणि त्याचे पर्याय आहेत तत्पुरुष समास, बहुव्रीही समास, द्वंद्व समास, अव्ययीभाव समास आणि विद्यार्थ्यांनो उत्तर आहे अव्ययीभाव समास। पुढील प्रश्न आहे मीनाने खाऊ खाल्ला असेल या वाक्यातील काळ ओळखा आणि पर्याय आहेत अपूर्ण भविष्यकाळ, अपूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ, पूर्ण भविष्यकाळ आणि विद्यार्थ्यांनो उत्तर आहे पूर्ण भविष्यकाळी वाक्य आहे हे। पुढील प्रश्न पाहूया। पुढीलपैकी कोणता शब्द वरिष्ठ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? आणि चला तर पर्याय पाहूयात। संतुष्ट, कनिष्ठ, एकनिष्ठ, श्रेष्ठ आणि तुमचं उत्तर आहे कनिष्ठ। पुढील प्रश्न पाहूया। ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? पर्याय आहेत वि स खांडेकर, रणजित देसाई, शिवाजी सावंत, गोनी दांडेकर आणि या प्रश्नाचं उत्तर आहे वि स खांडेकर हे ययाती कादंबरीचे लेखक आहेत। पुढील प्रश्न आहे रामाने झाडाचा आंबा तोडून खाल्ला या वाक्यातील प्रयोग ओळखा आणि पर्याय आहेत कर्मणी, कर्तरी, भावे, कर्मकर्तरी आणि तुमचं उत्तर आहे विद्यार्थ्यांनो कर्मणी प्रयोगाचं हे वाक्य आहे। प्रसरण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा आणि याचे पर्याय आहेत आकुंचन, स्पष्टीकरण, अनुमोदन, निवारण। विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आकुंचन। प्रसरण विरुद्ध आकुंचन। पुढील प्रश्न आहे मी निबंध लिहित आहे या वाक्यातील काळ कोणता आहे ते लिहा आणि तुमचे पर्याय आहेत रीतिवर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ आणि याचं उत्तर आहे अपूर्ण वर्तमान काळ। अपूर्ण क्रिया आहे ही। पुढील प्रश्न सून या शब्दाचे अनेक वचन कोणते आहे? आणि याचे पर्याय आहेत सुना, सुने, सुन्या आणि सुना आणि या प्रश्नाचं उत्तर नक्की कमेंट मध्ये टाइप करा आणि उत्तर आहे सुना। चला तर पुढील प्रश्न पाहूया। मुलींनी आता शाळेत जावे या वाक्यातील प्रयोग ओळखा। पर्याय आहेत कर्मणी, कर्तरी, भावे, कर्तरी, संकर प्रयोग आणि विद्यार्थ्यांनो तुमचं उत्तर आहे भावे प्रयोग। चला तर पुढील प्रश्नाकडे वळूया। थँक्स फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब माय चॅनल। विद्यार्थ्यांनो नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या RJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सर्व लेक्चर पाहायला विसरू नका।